कविप्रविश्य यूट्यूबवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण मैत्री करतो, मैत्री निभावत राहतो. असेच आपण एकत्र जमतो, हल्लागुल्ला करतो, मौज मस्ती करतो, एकमेकांची थट्टा मस्करीही चालते. हे सगळं आपल्याला आतून ऊर्जा देऊन जातं. कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याच्यामुळं मग असे मैत्री संबंध आपण जोपासत राहतो. पण कधीकधी होतं काय की आपण आलो एकत्र की मग अनेक विषयांवर चर्चा पण निघते. ही चर्चाही व्हायलाच हवी, कारण थोडीफार बौद्धिक देवाणघेवाण ही सुद्धा हवी असते आपल्याला. शेवटी अशा ह्याच्यातूनच व्यक्तिमत्व घडत जातं आणि मग मित्रांकडनंच आपल्याला काही टिप्स पण मिळतात ना, की काय चूक आहे, काय बरोबर आहे. तथापि या चर्चेला कधीही वादविवादाचं स्वरूप आलं नाही पाहिजे. हे प्रत्येकाने कटाक्षाने पाळलंच पाहिजे. विषय निघतात, अनेक विषय असतात. काही लोक काही विषयांमध्ये पारंगत असतात. आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी जास्त परखडपणे बोलत असतो. निरनिराळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्यानंतर हे घडणारच, स्वाभाविक आहे. मग एखाद्या विषयावर चर्चा चालू असते. तुम्ही तुमचं मत मांडता, दुसरा एखादा मित्र स्वतःचं मत मांडतो. त्याची बौद्धिक क्षमता, तुमची बौद्धिक क्षमता याच्यामध्ये नक्कीच थोडाफार फरक असतो. तुम्हाला तुमचं मत योग्य आहे असं वाटत असतं आणि त्याला त्याचं मत योग्यच आहे असं वाटत असतं. अशा परिस्थितीत बाकीचे लोक फक्त बघ्याची भूमिका घेत असतात, ऐकत असतात, श्रोते बनून गप्प बसलेले असतात. पण हा वाद, ही चर्चा जर पराकोटीच्या वादामध्ये रूपांतरित झाली तर कदाचित संबंध ताणले जाऊ शकतात. मग एखाद्या विषयावर चर्चा करताना जर एखाद्याने मत प्रदर्शित केलं तर त्या मताचा सुद्धा आदर करण्याची क्षमता तुमच्या बुद्धिमत्तेत, तुमच्या स्वभावात नक्की आणावी लागते. कारण काय आहे, मैत्री ही आपली जुनी असते आणि हा विषय नवीन आहे खूप. आणि या विषयावर आपल्या मैत्रीचा पाया जर ढासळत असेल तर आपण नक्की थांबलं पाहिजे. शांतपणे दोघांनीही त्या विषयावर विचार केला पाहिजे. एखाद्याचं मत बरोबर असू शकतं या विचारापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि खरंच काय बरोबर आहे, कशावरून वाद चालला आहे, याला जास्त महत्त्व न देता मैत्री ही महत्त्वाची आहे असं जो ठरवू शकतो तोच खरा मैत्रीस पात्र ठरतो. आणि त्याच ग्रुपमध्ये त्या मैत्रीचा पाया कधीही ढासळत नाही. त्याच्यामुळं आजकाल निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकमेकांच्या नेत्यांवरून बऱ्याचशा मित्रांच्या ग्रुपमध्ये वादविवाद होऊ शकतात, होत असतात. ते वाद कुठेतरी योग्य वेळेस थांबवता आले पाहिजेत. इतरांनाही मध्यस्थी करण्याची भूमिका मांडता यायला हवी, इतकंच मी कळकळीने सांगू. कारण मित्रांनो, हे नेते त्यांना जे हवं ते मिळवत असतात. तुम्ही आम्ही एकमेकांची उगाचच खेचत असतो, उगाचच जातीपातीवरनं एकमेकांना बोलत राहतो. परिणामतः घट्ट मैत्रीच्या नात्याचे बंध हळूहळू सैल होऊ लागतात आणि मग मैत्रीचं रूपांतर दुश्मनीमध्ये होऊ शकतं. कशासाठी? इतर लोकांसाठी. इतर लोकांसाठी तुम्ही तुमची घट्ट मैत्री, वर्षानुवर्ष जोपासलेले नातेसंबंध हे बिघडवून घ्यायचे का? हा आंतरिक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आहे. चला, एखाद्या विषयावर वादविवाद करताना, बौद्धिक क्षमतेला जोर देताना जर खरोखर काहीतरी चांगलं निष्पन्न होत असेल, एकमेकांना विचारांची देवाणघेवाण होऊन व्यक्तिमत्व जर आपलं काही घडत असेल, आपल्या काही चुका आपल्याला दुरुस्त करता येत असतील तर नक्की असे वाद व्हावेत, परंतु एका सीमारेषेपर्यंत. मित्रांनो, सहजच जाता जाता हा विचार मनात डोकावला आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत माझ्या या काही भावना पोहोचवण्याचा प्रयत्न आणि मित्रामित्रातलं मैत्री कसं टिकून राहील हे सांगण्याचा एक मनस्वी प्रयत्न
इतकाच या व्हिडिओचा मतितार्थ घ्या आणि मस्त रहा, हसत रहा. मित्रांमध्ये एकमेकांशी जीवाभावानं राहण्याचा नक्की प्रयत्न करा. कटुता थोड्या वेळापुरती ठीक आहे. वर्षानुवर्ष कटुता ठेवण्यासाठी आपण मैत्रीच्या बंधनात अडकलो नाही आहेत, इतका तरी समजूतदारपणा प्रत्येकाने दाखवलाच पाहिजे. इतकंच मी सगळ्या मित्रांना नम्र निवेदन करतो आहे. चला मस्त राहूयात. निवडणुका होत राहतील, नेते मंडळी काही येतील काही जातील, पण आपली मैत्री ही अशीच टिकली पाहिजे. आपले संबंध अबाधित राहिले पाहिजेत. उगाच तिसऱ्याच्या विषयावरनं आपल्या संबंधांमध्ये विष कालवण्याचा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न अयशस्वी करता आलाच पाहिजे आपल्याला. विश यू ऑल द बेस्ट.